नमस्कार, मी सुजाता पवार. नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. नांदेडपासून जवळ असलेल्या वडीपुरीच्या डोंगरावर रत्नेश्वरी माताचे मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन असून हेमाडपंथी वास्तुकलेमध्ये बांधले गेलेले आहे. एक जागरूक व जाज्वल्य देवस्थान अशी त्यांची ओळख आहे. मंदिराशी निगडीत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. माता रत्नेश्वरी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. या नवरात्राच्या काळाला जवळपास गडावर 4 ते 5 लाख भक्त लोक मातेच्या दर्शनाला येतात. तूने मुझे बुलाया शेरा वालिए, मैं आया शेरा वालिए. तूने मुझे बुलाया शेरा वालिए, मैं आया शेरा वालिए. 9 दिवस अखंड कुंडातील पाण्याने तिथे दिवा जळत असतो. आज मातेच्या दर्शनाला नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी सर आले होते. रत्नेश्वरी मातेचे ते निश्चिम भक्त असून त्यांनी आज आपल्या परिवारासह पूजा अर्चना केली. दुर्गा है मेरी माँ, अम्बे है मेरी माँ. 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 बोलो जय माता की जय हो. माता रत्नेश्वरी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे सपत्नीक स्वागत केले. प्रदीप हजारीसह ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र. दत्तनगर भागात राहणारी व यशवंत कॉलेजच्या बीकॉम द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने गोवर्धन घाट पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी 1:30च्या सुमारास घडली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत तिच्या प्रेताचा शोध सुरू होता, पण अद्यापर्यंत तिचे प्रेत सापडले नाही. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चित्रकला राजेंद्रपुरी ही दत्तनगर परिसरात राहते. मंगळवारी दुपारी पांढऱ्या रंगाच्या स्कूटीहून गोवर्धन घाट पुलाजवळ आली. थोडा वेळ थांबल्यानंतर तिने नदीत उडी मारली. तेव्हापासून ती बेपत्ता झाली. एका तरुणाने पुलावरून नदीत उडी मारल्याचे तिला पाहिले. घटनास्थळावर मोठी गर्दी जमली होती. दरम्यान बाजूलाच लावलेल्या स्कूटीमध्ये ओळखपत्र आढळून आल्याने ती यशवंत महाविद्यालयातील बीकॉम द्वितीय वर्षात शिकणारी मुलगी असल्याचे स्पष्ट झाले. ओळखपत्रावरून विद्यार्थिनीच्या पालकांना घटनास्थळावर बोलवण्यात आले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतरही मुलीच्या उडी मारण्याचे निश्चित कारण कोणाला कळू शकले नाही. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत युवतीचा ठाव ठिकाणा लागला नाही. चित्रकला पुरीचे वडील गॅरेजमध्ये मेकॅनिकचे काम करतात. हमें ड्यूटी पर रहने के बाद कंट्रोल से फ़ोन आया था 11-12 बजे फ़ोन आया था कि कोई तो भी एक लड़की है जिन्होंने गोवर्धन घाट से नीचे उड़ी मार दी. प्रदीप हजारीसह ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.